नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर। तर आज बघा मी आलेले आहे सावजी हॉस्पिटल येथे। इथे हृदयरोगाच्या ट्रीटमेंट होतात, तपासण्या होतात आणि काही योजनेअंतर्गत इथे तुम्हाला मोफत तपासणी सुद्धा केली जाते। तर आज आपण बघणार आहोत इथे कोणकोणत्या तपासण्या होतात। चला तर आता बघूयात। तर मित्रांनो, तुमच्यासुद्धा नातेवाईकांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज असेल तर या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत फ्री ट्रीटमेंट केली जाते। तर इथे सर आहेत। नमस्कार सर। आता तुमच्या कॅथ लॅब डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या तपासण्या होतात आणि कोणकोणत्या योजना आहेत ते सांगू शकाल का? हो, नक्कीच। आपल्या कॅथ लॅब डिपार्टमेंटमध्ये अँजिओग्राफी, त्याला हृदयाची अँजिओग्राफी म्हणतात, एकदम माफक दरामध्ये होते। किडनीची अँजिओग्राफी होते, पायाची अँजिओग्राफी होते, त्याला पेरिफेरल अँजिओग्राफी म्हणतात। डोक्याची अँजिओग्राफी होते, त्याला सेरेब्रल अँजिओग्राफी म्हणतात। आणि कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही अँजिओग्राफी करता? महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मार्फत आम्ही अँजिओप्लास्टी करतो। अँजिओग्राफी हे निदान आहे। एखाद्या पेशंटची अँजिओग्राफी जर केली, ती जर नॉर्मल असेल तर त्याला पेड करावं लागेल 2999 रुपये। पण त्याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज निघाले तर पुढे आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पूर्ण ट्रीटमेंट त्यांची फ्रीमध्ये करतो, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात। तर सर इथे मोफत ट्रीटमेंट होते, पण काय काय कागदपत्र लागतात हे आमच्या इंस्टाग्राम फॅमिली थोडी सांगा। पेशंटचं आधार कार्ड आणि पेशंटचं रॅशन कार्ड दोन्हीवरचं नाव सेम असलं पाहिजे। जर दोन्हीवरचं नाव सेम नसेल तर तहसीलचं एक लेटर, त्याच्यावर साईन आणि स्टॅम्प ओरिजिनल लागेल, बाकी काही लागेल। तर मित्रांनो, हे पेशंट आहेत इथले आणि यांना विचारत आपण कशी वाटली ट्रीटमेंट। नमस्कार, तुम्हाला कशी वाटली ट्रीटमेंट? मला ह्या हॉस्पिटलची ट्रीटमेंट एकदम चांगल्या प्रकारे वाटली। सुविधा पण चांगल्या प्रकारे आहेत। डॉक्टर पण 3-4 वेळेस प्रत्येक वेळेस व्हिजिट चांगल्या प्रकारे देतात आणि स्टॉफ पण चांगला आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। तर मित्रांनो, या हॉस्पिटलचा पत्ता आहे श्रीनिकेतन कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, विज्ञान वर्धनी शाळेसमोर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर।